मतमोजणीला अवघे काही तास उरलेले आहेत आणि या काळामध्ये उमेदवार काय करत आहेत हे आपण जाणून घेतोय। मी आहे चंद्रकांत खैरे यांच्या घरी। तर चंद्रकांत खैरे यांनी काल 8 तास या ठिकाणी विजयी होण्यासाठी अभिषेक केलेला होता। आजही ते या ठिकाणी पूजा करतायत, घरच्या देवांना साकडं घालतायत की याही वेळेस विजय माझाच हो। आणि समोर जर आपण पाहिलं तर देवघरात देखील त्यांनी या ठिकाणी मशाल ठेवलेली आहे, म्हणजे मशालचं चिन्ह विजय सत्याचा पराभव गद्दाराचा अशा पद्धतीने त्यावरती लिहिलंय। आणि अवघे काही तास मतमोजणीला शिल्लक राहिलेले असताना चंद्रकांत खैरे एकदा पुन्हा पूजा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज वेरूळला ते या ठिकाणी पूजा करणार आहेत, अभिषेक करणार आहेत। पूजावर तुमचा खूप विश्वास दिसतोय। हो, पूजा अर्चेवर जितकं पण आपण देवांचं पूजा पाठ केलेली किंवा अध्यात्म पकडून तर त्याचा विजय होत असतो। मला कधीच अपयश आलं नाही, फक्त गत वेळेस थोडंसं काही चुकीमुळे झालं असेल, पण मी कंटिन्युअसली त्या ठिकाणी नगरसेवकापासून 2 वेळेस आमदारकी, 4 वेळेस लोकसभा आणि त्याच्यानंतर आता परत लोकसभा, मधली लोकसभा त्या ठिकाणी पराभव झाला असेल चुकून। पण माझा परमेश्वरावर इतका विश्वास आहे की परमेश्वरच त्या ठिकाणी आपल्याला तारतो। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी आशीर्वाद दिला, माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो, त्यांना पूर्णपणे कडवटपणे मजबूत पाठिंबा दिला। एकनिष्ठतेचा हा एकनिष्ठतेचा विजय आहे। आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो की शेवटी परमेश्वराशिवाय काही नाही। परमेश्वर तुम्ही जितकी भक्ती कराल तितकी भक्ती ही आपल्या कामाला येत असते। धाकधूक आहे, काही तास शिल्लक नाही, धाकधूक तर तुम्हाला सांगतो खरं धाकधूक असतेच ना। जोपर्यंत आपल्याला प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत धाकधूक असतेच, आणि मग ही धाकधूक असायला पण पाहिजे। नाही तर आपण ओव्हर कॉन्फिडन्स गेलं तर लोक लगेच जाऊन फटाके फोडतात, हे करतात, नंतर ते पडतात। मी सगळ्यांना सूचना दिलेल्या आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणीही त्या ठिकाणी प्रमाणपत्र हातात आल्याशिवाय जल्लोष करायचा नाही। आपण हा जल्लोष मातोश्रीवर करणार आहोत, आपण हा जल्लोष माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली करणार आहोत। आपण पाहतोय की आजही या ठिकाणी चंद्रकांत खैरे पूजामध्ये तल्लीन असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यांचा देवावरती विश्वास आहे असं त्यांनी सांगितलंय। आणि आजही काल जशी दक्षिणमुखी हनुमान मंदिरामध्ये त्यांनी यज्ञ केलेला होता, आजही ते वेरूळला या ठिकाणी जाऊन अभिषेक करणार आहेत आणि देवाकडे साकडं घालणार आहेत की नवीन खासदार म्हणून चंद्रकांत खैरे यांना प्रमाणपत्र मिळू देत। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।